Hello, this is Advocate Preeti Patwa here. Welcome to my classes. Now we are going to start the series of important judgment of the Supreme Court on the professional misconduct by an advocate and the punishment given by court for that. Advocate नी केलेला professional misconduct किंवा मग contempt of court आणि त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलेली शिक्षा या संदर्भातल्या सुप्रीम कोर्टाच्या महत्वाच्या केसेसचे सिरीज आपण एक काय करतोय तर चालू करतोय. त्याच्यामध्ये पहिली केस जी आपण आज घेणार आहे, द व्हेरी फर्स्ट केस वी आर गोइंग टू टेक इज अ प्रल्हाद सरनगुप्ता वर्सेस बार काउन्सिल ऑफ इंडिया नन अदर. काय झालं बघा केसमध्ये. प्रल्हाद सरनगुप्ता वॉज अन ॲडव्होकेट प्रॅक्टिसिंग इन द यूपी बार असोसिएशन. यूपी बार असोसिएशन मध्ये प्रॅक्टिस करणारे हे वकील प्रल्हाद सरनगुप्ता एका केसमध्ये आत्माराम नानकचंद च्या केसमध्ये ते डिक्री होल्डर कडून अपियर करत होते. कुणाकडून अपियर करत होते? डिक्री होल्डर. नाव हु इज अ डिक्री होल्डर? तर एखाद्या केसमध्ये ज्याच्या बाजूने केसचा निकाल लागलेला असतो त्याला म्हणतात डिक्री होल्डर. सो प्रल्हाद सरनगुप्ता वॉज अन ॲडव्होकेट प्रॅक्टिसिंग इन यूपी बार असोसिएशन अपियरिंग फ्रॉम द साइड ऑफ द डिक्री होल्डर. आणि त्यांच्यावरती असा आरोप लावला गेला की प्रल्हाद सरनगुप्तानं जजमेंट डेटॉर बरोबर कोल्यूड करून कट करून, जी जजमेंट डेटॉर कोण आहे तर ज्याच्या विरुद्ध केसचा निकाल लागलेला आहे ते म्हणजे जजमेंट डेटॉर असतात. तर जजमेंट डेटॉर बरोबर कोल्यूड करून त्यांच्याकडून जी ती जजमेंटची अमाऊंट पे करायची होती ती घेतली आणि स्वतःकडेच ठेवली आणि ती डिग्री होल्डरला दिली नाही, असे आणि बाकी अनेक आरोप या प्रल्हाद सरनगुप्तांच्या वरती लावलेले होते. नाव डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया, ज्यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली होती प्रल्हाद सरनगुप्ताच्या विरुद्ध, त्यांनी प्रल्हाद सरनगुप्तांच्या वरती प्रोफेशनल मिसकंडक्टची केस प्रूव्ह झाली अँड ही गेव द पनिशमेंट. सुप्रीम कोर्ट गेव द पनिशमेंट ऑफ सस्पेन्शन फ्रॉम द प्रॅक्टिस फॉर 1 year टू द प्रल्हाद सरनगुप्ता. प्रल्हाद सरनगुप्तांनी डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली आणि सुप्रीम कोर्टाने दोन्ही पार्टींना ऐकल्यानंतर जी डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेली शिक्षा होती ती कंटिन्यू ठेवली. प्रल्हाद सरनगुप्ताने रिप्रिमांड साठी अप्लाय केलं होतं. रिप्रिमांड म्हणजे अगदी सॉफ्ट शिक्षा असते, नुसती समज देऊन सोडून देणे. पण सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं जर रिप्रिमांडची शिक्षा प्रल्हाद सरनगुप्ताला दिली तर न्याय होणार नाही, म्हणून डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडियाने जी पनिशमेंट दिलेली 1 yearची ती पनिशमेंट काय करण्यात आली सांगा तर कंटिन्यू ठेवण्यात आली by the Supreme Court also. Now I will share the screen with all of you and we'll see this particular case of a Prahlad Sarangupta versus Bar Council of India in detail. Okay. Roman 1 introduction करायचं. Roman 2 प्रल्हाद सरनगुप्ता versus Bar Council of India. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा काय येत असतो नेहमी सांगा, केसचे फॅक्ट्स असतात. बघा, इन दिस केस द अपेलंट प्रल्हाद सरनगुप्ता वॉज अन एनरोल्ड ॲडव्होकेट विथ द यूपी बार काउन्सिल and practicing as an advocate at कुठं बघा तर गाझियाबाद. He was appearing for the degree holder in the case of आत्माराम नानकचंद versus श्रीराम कॉन्ट्रॅक्टर. कुठल्या जजच्या समोर तर सिव्हिल जजच्या समोर. गाझियाबाद. बघा, एक कंप्लेंट रिसीव्ह झाली. आधी कंप्लेंट कुणाला जाते माहिती तुम्हाला? स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीला कंप्लेंट जात असते. A complaint was received by the UP State Bar Council from one Rajendra Prasad, a partner of the firm Atmaram Nanakchand. आता हे केसचे फॅक्ट नंतर त्याच्यामध्ये बी पॉइंट काय करायचं सांगा तर कंप्लेनंटनं या प्रल्हाद सरनगुप्तावरती काय काय आरोप लावलेले आहेत. बघा, द कंप्लेनंट राजेंद्र प्रसाद मेड द फॉलोइंग ॲलिगेशन अगेन्स्ट द अपेलंट. प्रल्हाद सरनगुप्ता. ॲलिगेशन काय काय लावलेले आहेत बघा. नंबर 1 ॲलिगेशन, appellant Prahlad Sarangupta had colluded with the judgment debtor and had realized 1600 rupees from him out of the 1500 rupees was withheld by himself and he did not pay it to the degree holder for a period of 8 months. काय म्हणलेलं सांगा, प्रल्हाद सरनगुप्ता यांनी जजमेंट डेटॉर बरोबर कोल्यूड करून जे जजमेंटची 1600 रुपयाची अमाऊंट पे करायची होती त्यातले 1500 रुपये जजमेंट डेटॉर कडून घेऊन स्वतःकडेच ठेवले आणि ते डिग्री होल्डरला जवळजवळ 8 महिने दिले नाहीत. ओके. नाव पुढे बघा, इन ऑर्डर टू हरॅश द डिग्री होल्डर इन्स्टेड ऑफ हँडिंग ओव्हर द सेम पर्सनली टू हिम. आता परत अजून त्या डिग्री होल्डरला त्रास द्यायला
8 महिन्यांनी सुद्धा ते पैसे त्याला स्वतःला डिग्री होल्डरला न देता त्यांनी ती अमाऊंट काय केली, वकिलांनी डिपॉझिट केली. ती डिपॉझिटेड काय आलेलं बघा आता पुढं, द स्टेड अमाऊंट इन द कोर्टात ती अमाऊंट डिपॉझिट केली. अँड द बॅलन्स ऑफ ₹100 वॉज टेकन बाय हिम ॲज अ फी फ्रॉम द जजमेंट डेटर. आणि त्यातल्या ₹100 राहिलेले काय केले सांगा, तर स्वतःची फी म्हणून घेतली तिथं. Now the appellant had collected from the judgment debtor a further sum of ₹450 on account of the fee and expenses for getting some counsel engaged at Allahabad to get the execution proceedings stayed. And for the purpose, he had given a letter to the judgment debtor from V.K. Gupta, advocate at Allahabad. काय केलं बघा, appellant जजमेंट डेटर कडून अजून ₹450 घेतले आणि त्याला सांगितलं की मी स्टे ऑर्डर घेऊन देतो तुम्हाला म्हणून. हा आता पुढे बघा काय झालेलं, अजून आरोप काय आहे तिथं. हा नाव द अपेलंट वॉज इन्व्हॉल्व इन अ मनी लॉन्ड्रिंग बिझनेस. हा एक अपार्ट फ्रॉम दॅट आरोप होता प्रल्हाद सरनगुप्तांच्या वरती की ते सावकारकी करत होते, पैसे व्याजानं देत होते, मनी लॉन्ड्रिंग करत होते. हा द अपेलंट वॉज इंडल्ज्ड और इन्व्हॉल्व इन अ मनी लॉन्ड्रिंग बिझनेस at a very high rate of interest, okay, and misconducting himself as an advocate and had advanced the loan to some Sundar Lal. हा आता बघा काय झालं पुढची स्टेप. A copy of the complaint was sent to the appellant Prahlad Sarangupta by the UP Bar Council for his explanation. हा कॉपी ऑफ कंप्लेंट UP बार काउन्सिल न कुणाला पाठवली, तर प्रल्हाद सरनगुप्ताला पाठवली. Appellant submitted the reply to the complaint in which he denied all the allegation contained in the complaint. हा appellant of course प्रल्हाद सरनगुप्तांचं म्हणणं आहे की मी असं काही केलेलं नाही आहे, आरोप खोटे आहेत and all that. स्टेट बार काउन्सिल रेफर्ड द केस, मग कुणाकडे गेली सांगा, पहिल्यांदा जाते स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीला. द स्टेट बार काउन्सिल रेफर्ड द केस टू द डिसिप्लिनरी कमिटी, but committee could not complete the proceeding in the prescribed period of 1 year, and therefore the proceeding were transferred to the Bar Council of India under section 36B of the Advocate Act. जेव्हा डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द स्टेट बार काउन्सिल कडे मॅटर जातो त्यांना तो मॅटरची इन्क्वायरी आणि जजमेंट वर्षाच्या आत कंप्लीट करायचं असतं, जे स्टेट बार काउन्सिल ऑफ यूपीची डिसिप्लिनरी कमिटी करू शकली नाही, म्हणून आपोआप मॅटर कुणाला ट्रान्सफर झाला, बार काउन्सिल ऑफ इंडियाला ट्रान्सफर झाला. आता बार काउन्सिल ऑफ इंडियाची प्रोसिजर, पुढचा सी पॉइंट बघा. हा द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया did not find merit in the allegation in the complaint that the appellant grossly careless in handling the execution of case. केसच्या एक्झिक्युशन मध्ये तो निग्लिजंट होता, हा आरोप काही सिद्ध झाला नाही. दुसरं बघा पुढे मुद्दा, डिसिप्लिनरी कमिटी डिड नॉट फाइंड merit in the case of the complainant that appellant filed a suit on behalf of firm Atmaram Nanakchand in the court of Munsif Ghaziabad with the utter carelessness. निष्काळजीपणाचा जो आरोप लावलेला तो आरोप काही सिद्ध झाला नाही असं बार काउन्सिल डिसिप्लिनरी कमिटी म्हणते. हा इन रिलेशन टू द advance of the loan to the Sundarlal, the committee said a single case of advance of loan on an interest cannot make out the case of a lender engaging in the मनी लॉन्ड्रिंग बिझनेस. तो पण आरोप सुद्धा बऱ्यापैकी खोडून काढला डिसिप्लिनरी कमिटी बार काउन्सिलला की एकदा कुणाला तरी लोन दिलं म्हणून तो व्यक्ती काय मनी लॉन्डर होत नाही, सावकार होत नाही. हा पण पैसे जजमेंट डेटर कडून घेऊन स्वतःकडे ठेवणं हा आरोप मात्र सिद्ध झाला. However, the committee found that the appellant guilty of the gross professional misconduct on the basis of certain findings. बघा काय आरोप सिद्ध झाले. The version of the complainant regarding the receipt of ₹1,500 by the appellant from judgment debtor was acceptable and find support from the endorsement by Shri Nanakchand. हा ₹1,500 त्यांना जजमेंट डेप्टर कडून घेतलेले वकिलांनी ते रिसिट वरून वगैरे कळते. ओके, बी पॉइंट बघा काय लिहिलंय. The explanation of appellant that the amount of ₹1,500 was deposited in the trust with him by both decree holder and judgment debtor, and it had been agreed by the appellant would pay back the amount if the receipt signed by both the judgment debtor and decree holder was given for it was not acceptable. त्या दोघांनी मिळून माझ्याकडे पैसे दिलेले आणि मी सांगितलेलं की तुम्ही रिसिट सही करून दिला की मी पैसे देईन, ते काय एक्सेप्टेबल नाहीये. हा देन तिसरा मुद्दा, the appellant was an advocate for decree holder and the amount received from decree holder from the judgment debtor and deposited by him, and in such a case there would be no question of requirement of receipt signed by the judgment debtor also. Okay, एकदा जजमेंट डेटर कडनंच पैसे घेतले डिग्री होल्डर साठी
तर जजमेंट लेटरची सही घेण्याचा काही प्रश्न त्याच्यामध्ये येतच नाहीये. हा चौथा मुद्दा, द कंडक्ट ऑफ द अपेलंट इन डिपॉझिटिंग द अमाउंट in the court after receipt of registered from the complainant was false. आता पुढे बघा, एकदा जजमेंट डेटर कडून पैसे घेतल्यानंतर डायरेक्ट डिक्री होल्डरला द्यायचे होते ना, कोर्टात डिपॉझिट करायची काय गरज होती? तर मुद्दामून क्लायंटला हरॅश करायला हे कंडक्ट केलेलं. ओके, सो द कंडक्ट ऑफ अपेलंट इन डिपॉझिटिंग द अमाउंट इन द कोर्ट आफ्टर विजिट ऑफ द रजिस्टर्ड फ्रॉम द कंप्लेनर वॉज डेफिनेटली नॉट वॉरंटेड सिन्स इट कुड कॉज द हरॅशमेंट टू द क्लायंट. हा बघा, आता त्यामुळे आता हे आरोप सगळे सिद्ध झाले. डिसिप्लिनरी कमिटीने काय हेड केलं बघा, निकाल. डिसिप्लिनरी कमिटी बार काउन्सिल ऑफ इंडियाचा. हा, द डिसिप्लिनरी कमिटी दस हेल्ड इन गिल्टी ऑफ द प्रोफेशनल मिसकंडक्ट अँड इम्पोज्ड पनिशमेंट ऑफ सस्पेन्शन फ्रॉम प्रॅक्टिस फॉर द पिरियड ऑफ द 1 year. हा, त्यांनी 1 year मधून प्रॅक्टिस मधून सस्पेंड केलं डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडियाला. कोणाला? प्रल्हाद सरन गुप्ता यांना. मग आता प्रल्हाद सरन गुप्तानी काय केलं? सुप्रीम कोर्टात अपील केली. नेक्स्ट पेज. हा, प्रल्हाद सरन गुप्तानी काय केलं? सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली. हा, काय आलेलं बघा, त्या अपील मध्ये काय झालं आता, द अपेलंट प्रल्हाद सरन गुप्ता presented an appeal before the Supreme Court under section 38 of the Advocate Act against the judgment of the disciplinary committee of bar council of India. आणि फायनल माता कुणाचा निकाल सांगा? तर सुप्रीम कोर्टाचा. जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट. लास्ट पॉइंट. द सुप्रीम कोर्ट फाउंड वन चार्ज अगेन्स्ट द अपेलंट एस्टॅब्लिश्ड. आणि काय आरोप सिद्ध झाला? तो 1500 रुपयावाला. Was withholding 1500 rupees which was handed over to him. Supreme Court held that the said sum was placed with him by both parties, decree holder and judgment debtor, in connection with the settlement which was being negotiated between them. दोघांनी पण ती अमाउंट त्याच्याकडे दिलेली होती वकिलांच्याकडे. And appellant refused to pay the said money to decree holder for the reason that it could be paid only if the joint receipt of both the parties was handed over to him. दोघांनी रिसिप्ट दिली तरच सही करून मी ते पैसे देईन असं वकिलांचं म्हणणं. हा, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. हे चुकीचं आहे. हा, सो एवढाच आरोप सिद्ध झाला. हा, द ऍक्शन ऑफ अपेलंट इज नॉट in not returning the amount of rupees 1500 either to the decree holder or judgment debtor and retaining that with himself till deposited in the court was not in consonance with the standard of professional ethics. नाही आहे बरोबर हे. Expected from the senior member of the profession on the ground appellant could be held guilty of professional misconduct and punished for that. Yes, आरोप सिद्ध होतोय प्रोफेशनल मिसकंडक्टचा, पनिशमेंट व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही डिसिप्लिनरी कमिटी बार काउन्सिलच्या निकालात हस्तक्षेप करणार नाही. केला तर तो अन्याय होईल म्हणून सेम शिक्षा कंटिन्यू ठेवली. 1 year सस्पेन्शन फ्रॉम प्रॅक्टिस. Supreme Court held that the end of justice could be made if the punishment of the reprimand is imposed on the appellant for the misconduct on the part. So punishment change नाही केली. रिप्रिमांडची शिक्षा म्हणजे समज देऊन सोडून द्यायची शिक्षा दिली नाही. बार काउन्सिल ऑफ इंडियाची डिसिप्लिनरी कमिटीची शिक्षा कंटिन्यू ठेवली आणि प्रल्हाद सरन गुप्तांना 1 year साठी प्रॅक्टिस मधून सस्पेंड करण्यात आलेलं होतं. सो आय होप यू ऑल अंडरस्टूड दिस केस ऑफ द प्रोफेशनल मिसकंडक्ट बाय प्रल्हाद सरन गुप्ता, advocate. If you have any doubt, you can ask me.